चला हा चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आणि चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. पैशाची चटक धनाची लालसा. नीट ऐका बरं. पैशाची चटक धनाची लालसा धनाचा मोह. चटक लालसा मोह धनाशीच का जोडला गेला असेल? कारण मृगजळ आहे ना ते. कधी धोका देईल ते सांगता येत नाही. नाशिवंत पण नामस्मरणासोबत अमरता जोडली गेली आहे. आपण ठरवायचंय देह नाशिवंत असला तरी संतांसारखं भक्ती हरी हरी म्हणे कसं अमर व्हायचंय. पाचारण करूयात हरिभक्ती परायण कैलास महाराज बनकर यांना. राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. धनवंता घरी करी धनची चाकरी करी धनची चाकरी करी धनची चाकरी धनवंता घरी करी धनची चाकरी करी धनची चाकरी करी धनची चाकरी होय बैसल्या व्यापार बैसल्या व्यापार होय बैसल्या व्यापार बैसल्या व्यापार होय बैसल्या व्यापार न लगे सांडावेची घर न लगे सांडावेची घर न लगे सांडावेची घर होय बैसल्या व्यापार न लगे सांडावेची घर न लगे सांडावेची घर न लगे सांडावेची घर. राणी वनी दीपी असती ते होती सोपी असती ते होती सोपी असती ते होती सोपी राणी बनी द्वीपी असची ते होती सोपी असची ते होती सोपी असती ते होती सोपी. तुका मने मोल देता नवे काही खोल देता नवे काही खोल देता नवे काही खोल तुका म्हणे मोल देता नवे काही खोल देता नवे काही खोल देता नवे काही खोल. होय बैसल्या व्यापार बैसल्या व्यापार होय बैसल्या व्यापार होय बैसल्या व्यापार होय बैसल्या व्यापार न लगे सांडावेची घर न लगे सांडावेची घर न लगे सांडावेची घर होय बैसल्या व्यापार नलगे सांडावेची घर नलगे सांडावेची घर नलगे सांडावेची घर. विठोबार कुमाई बार कुमारी बार कुमाई बार कुमारी बार कुमार 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 कुंडली कमरला हरिहर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज सम संतन की प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जो कीर्तन रूपी सेवेकरता अभंग निवडलाय तो महान भगवत भक्त देहू निवासी संत हृदय सम्राट असणारे आणि मी बँकेतला अधिकारी असल्यामुळे सांगणं भाग आहे, ज्यांनी जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिल्यांदा कर्जमाफी केली असे असणारे एक महान संत जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा धनाचं महात्म्य सांगणारा असा अभंग आहे.
आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज धनाचं महात्म्य सांगतात. आता जेव्हा आम्ही असं बोलतो ना महाराज, तर लोक म्हणतात की तुकाराम महाराजांनी तर धनाचा निषेध केला हो. धनाला किती, धनाची पाठी कळीकाळाचा लाग, किंवा या धनाचा नधरी विश्वास, जैशी तरुवर छाया, किंवा धन मिळवून कोट्यानुकोटी संगे नाही येरे लंगोटी. म्हणजे इकडं सगळं धनाचा निषेध केलेला आहे. आणि तुम्ही सांगतायत महाराज की तुकाराम महाराज धनाची महती सांगतायत. हे कसं शक्य आहे? हे म्हणजे दोन बाजूनं बोलणं होतं. पण तुकाराम महाराजांचं तसं नाहीये. तुकाराम महाराजांचा जे उपदेश आहे तो अधिकाराप्रमाणे आहे. मला तुम्ही सगळेजण सांगा, हे सांगण्याची गरज नाही. पैशाचं किती महात्म्य आहे सांगा. पैसा, अहो की तुम्हाला सांगू का, आता मी बँकेतला अधिकारी आहे म्हणून उदाहरण घ्या थोडक्यात, असं होणार नाही. पण मी समजा तुम्हाला 500-500च्या नोटा वाटल्या, इथं असं वाटप सुरू केली, हा करणार नाही मी, पण मी केलीच समजा, आणि तोंडाने घाण शिवाय देणं सुरू केल्या, घाण शिवाय देतोय आणि पैसे वाटतोय. लोक घेतील का राहतील हो? काय करतील सांगा दादा, घेतील का राहतील? लोक म्हणतील अहो माणूस मनानं लय चांगला आहे पण तोंडानं थोडा खराब आहे, घ्या. म्हणजे पैसा सुटत नाही. पैसा महत्वाचाच आहे. धनाचं महात्म्य आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितले. त्यातलं त्याचा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. अहो धर्माच्या मार्गाने माणसानं पैसा कमवला पाहिजे. धर्माच्या मार्गाने कमवलेला पैसा स्वतःच्या कामनापूर्तीसाठी वापरला पाहिजे, पण त्या धर्माच्या चाकोरीत असल्या पाहिजे. आणि हे जर केलं तर माणसाला मोक्ष मिळतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहाराने धन कमवा. व्यवहार कसा असला पाहिजे आपला? उत्तम असला पाहिजे. तुम्ही बँकेत कर्ज मागायला आले की बँकवाले काय पाहतात? पहिले सिबिल स्कोअर चेक करतात. तुकाराम महाराजांना माहित नव्हतं पुढे सिबिल येणार आहे की नाही, पण तुकाराम महाराजांनी तेव्हा सांगितलं की व्यवहार उत्तम ठेवा आणि पैसे उदास विचारानं खर्च करा. आणि पैशाची काय ताकद असते? महाराज सांगतात की धनाची इतकी ताकद आहे. अहो हे जे धनवान लोक आहेत ना, हे धनवान लोक आहे, यांच्या घरी काम कोण करतं हो? कोण काम करतं? तर महाराज सांगतात, हरी धनवंत घरी करी धनाची चाकरी, करी धनाची चाकरी, करी धनाची चाकरी. धनवंत घरी करी धनाची चाकरी, करी धनाची चाकरी, करी धनाची चाकरी. महाराज म्हणतात धनवान माणसाकडे माणसं कामाला ठेवलेले तुम्हाला दिसत असतील, पण तसं नाहीये. धनवंताकडे धनच चाकरी करतं. तो पैसा देतो म्हणून गाडी चालवायला ड्रायव्हर, घरामध्ये चांगलं बनवून खायचं तर घरामध्ये स्पेशल कुक ठेवला जातो, आचारी, स्वयंपाकी. घरातले सगळे कामं करायला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तर आउटसोर्सिंग एजन्सी आहे, तुम्हाला सगळ्या ते माणसं पुरवतात. म्हणजे धनवान माणसाकडे धन काम करतं. मग एक म्हणलं महाराज तुम्ही म्हणतात धनवान माणसाकडे धन काम करतं, पण त्याला ते धन कमवण्यासाठी काहीतरी हातपाय हलवावं लागत असतील ना, काहीतरी उद्योग व्यापार करावा लागत असतील ना, त्या ठिकाणी महाराज म्हणतात होय बैसला व्यापार. अहो त्याला व्यापारी बसल्या ठिकाणी होतो, बसल्या बसल्या त्यांचे फोनवर कामं होतात. होय बैसल्या व्यापार न लगे सांडावेची घर. त्यांना घर सुद्धा सोडावं लागत नाही. अहो इतकंच कशाला, तुम्ही रानामध्ये जा, वनामध्ये जा, कुठेही जाऊ द्या, त्यांना त्यांची व्यवस्था एकदम व्यवस्थित असते. आणि तुकाराम महाराज म्हणतात शेवटी की याच्यासाठी फक्त एक काम करा, तुम्ही पैसा तुम्ही कमवलाच पाहिजे, चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे. कारण पैसा कमवल्याशिवाय जीवनातले कुठलेच कामं होणार नाही. आणि एकदा का पैसा आला तर कुठले कामं अवघड राहणार नाही. म्हणून महाराज शेवटी सांगतात, तुका म्हणे मोल, तुका म्हणे मोल. बोला, तुका म्हणे मोल, तुका म्हणे मोल. देता नो हे काही खोल, देता नो हे काही खोल, देता नो हे काही खोल. होय बैसल्या व्यापार, होय बैसल्या व्यापार. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही पैसा कमवला पाहिजे. आता असा प्रश्न इतका वेळ मी 10 मिनिटं बोलतोय की धनाचं महात्म्य सांगतोय. तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज सांगतात धन कमवा, मग तुकाराम महाराजांनी कुठलं धन कमवलं मला सांगा. तुकाराम महाराजांनी सुद्धा एक धन कमवलंय. ते धन तुम्हाला आम्हाला कमवलं पाहिजे. हे व्यावहारिक लौकिक अर्थातलं प्रपंचातलं धन तर कमवायचंच आहे आपला पुरुषार्थ गाजवण्यासाठी. पण तुकाराम महाराजांनी महत्वाचं कुठलं धन सांगितलं असेल तर विठ्ठल विठ्ठल धन जीवनांत काळीचे, हे धन तुकाराम महाराजांनी कमवलं. आणि आता तुम्ही थोडक्यात तुम्हाला अभंग समजायचा असेल ना, ज्या ज्या ठिकाणी धन आलंय ते धन काढून टाका आणि तिथं आमचा विठ्ठल भगवंताचं विठ्ठलाचं नाव टाका, बरोबर अभंग सुटतो का नाही बघा. अहो मी तुम्हाला एक सांगून जाऊ का, माझ्या समोर साक्षात भाषाप्रभू बसलेले आहेत, आईसाहेब बसले, यांच्या पुढे मी काय सांगणार, पण तरी सांगून जातो.
तुम्हाला कितीही पैसा कमवा, अहो कितीही पैसा कमवा आणि धनवंत व्हा, सुखी व्हाल की नाही माहित नाही, पण माझं म्हणणं आहे का, तुम्ही विठ्ठलवंत व्हा, तुम्ही जरूर सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, जरूर सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, सुखीच व्हाल तुम्ही. अहो तुम्ही बघा, धनवंता घरी करी धनाची चाकरी, अहो तुम्ही विठ्ठलवंता घरी या, विठ्ठलवंता घरी करी धनाची चाकरी, आमच्या कावडीने पाणी, ज्या घरी चक्रपाणी वाय, साक्षात देव नौकर चाकरी करतो त्या ठिकाणी विठ्ठल आमचा पांडुरंग काम करतो. होतो बैसाल्या व्यापार न लगे सांडाव्याची घर, म्हणजे कसं, साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, त्यांची सरली हे रझार, झाला सुफळ व्यापार. अहो व्यापार सुफळ होऊन जातो. रानावनात जाण्याची गरज नाही, काय करण्याची गरज नाही, बसल्या ठिकाणी कामं होतात. आपल्या महाराजांचं, तुकाराम महाराजांचंच प्रमाण आहे की न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. फक्त हे करण्यासाठी मात्र तुकाराम महाराजांनी काय केलं, तर देवासाठी भक्ती केली. देवाची इतकी भक्ती केली की तुकाराम महाराजांची का सहज भक्ती होती का, ती माझ्या वडिलांची मिरासी गा देवा आणि तुझी चरणसेवा पांडुरंगा. अहो पिढ्यानपिढ्या भक्ती करावी लागते, पिढ्यानपिढ्या परमार्थ चालावा लागतो, आणि ते परमार्थ चालवण्याचं जे मोल आहे ते देता नव्हे काही खोल. एकदा का तुम्ही हे मोल खर्च केलं की जीवनात काही कमी पडणार नाही, आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ते केलंय, ते करून दाखवलंय. म्हणून तुका म्हणे मोल देता नव्हे काही खोल. एकदम मस्त मोठ्या प्रेमाने आपण त्या पांडुरंगाचं भजन करू. विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. अधिकारी आले तुमच्या बँकेतले, कधी तुमचं कीर्तन ऐका? हो, माझं कीर्तन ऐकायला बँकेचे अधिकारी असे आले, DFSने डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने असं सांगितलं होतं की आता 2023ला आर्थिक जनजागृती झाली पाहिजे गावगावामध्ये. पण जेव्हा बँक सांगते की आर्थिक जनजागृतीचा कार्यक्रम आहे, फायनान्शियल इन्क्लुजनचा कार्यक्रम आहे, लोक येत नाही. लोकांना वाटलं आले उधारी हप्ते वसूल करायला, म्हणून लोक येत नाही. मग आमच्या बँकेचे जे मान्य अध्यक्ष आहेत त्यांच्या डोक्यात इतकी चांगली कल्पना आली, त्यांनी मला बोलवलं, सांगितलं कैलास आपल्याला तुझं कीर्तन ठेवायचं आहे आणि वित्तीय साक्षरता कीर्तनातून सांगणं तुला जमेल का? मी म्हणलं ते तर आमच्या तुकाराम बाबांनी सांगूनच ठेवलंय. दोन्ही धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. हाच अभंग घेऊन मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घडून आणले आणि वित्तीय साक्षरता मी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत. वा दादा काय सांगाल? कैलास महाराज, सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या अभंगाची निवड, एक बँक अधिकाऱ्याचं अशा अभंगावर कीर्तन ही मोठी लयलूटच आहे. दुसरी महत्वाची बाब ताई, आपण पाहत असाल या अभंगावर तसं कीर्तन करणं फार कठीण आहे. कारण कधी कधी मूळ सिद्धांताच्या थोडासा आंतरविरोधात विचार आणि विस्तार असतो, आणि तो मांडताना मूळ भूमिकेला कुठेही धक्का लागणार नाही. त्यामुळे मध्ये मध्ये ते रिमाइंडिंग देत होते आपल्याला की ते धन उत्तम व्यवहाराने जोडा किंवा त्याच्याविषयी उदास व्हा. याचा अर्थ काही ज्या तात्कालिक गोष्टी सांगायच्या त्या सांगताना सार्वकालिक गोष्टीला धक्का लागणार नाही याची काळजी घेणारे कीर्तनकार खूप थोडे आहेत. आपण तसं कीर्तन केलं. आणि कीर्तनाची जबाबदारी काय, लोकांच्या मनात पांडुरंगाविषयी प्रेम निर्माण करणं. त्यामुळे कीर्तनाच्या उत्तरार्धात तुम्ही त्याच्यातलं धन काढून त्याच्यात पांडुरंग भरलात, आणि मग उरला पण पांडुरंगच, अवघा रंग एक झाला. आणि अत्यंत गोड, अत्यंत रसाळ आणि यथार्थ कीर्तन आपण या ठिकाणी सादर केलं. आमचे कान आज धनवान झाले. वा वा वा, खूप छान. वा ताई. कैलास महाराज, आपण फारच महत्वाच्या विषयावर कीर्तन केलंय. खरंच यांचं कौतुक करील. कमाल आहे. माल है तो ताल, नाही तो बुरे हाल. काय हो, आमचा मृदंग आहे पकवाच, त्याला सुद्धा कणिक लावलं तर तो गुबू 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 करतो, आणि कणिक नाही लागली की मग फाड 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 करतो. तसं पैशाशिवाय काय खरं नाही हो. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पैसा कमवा पण उदास विचारांनी. माऊली, आज आलात, सेवा सादर केली, एवढ्या मोठ्या परमार्थातून या धनाचंही ज्ञान सांगितलं. सेवा अशीच वाढत राहो. रामकृष्ण हरी.
काय जिव्हाळ्याचा विषय बघा बरं माऊली. एक माऊली म्हणाली, अहो वारी निघून गेल्यावर विठ्ठल रुक्माई एकटीच असतात ना, मग त्यांची नित्य सेवा करायला कुणीतरी नको वय. मग या माऊलीनं स्वतःच लेकरू दत्तक देऊन टाकलं विठ्ठल रुक्माईची सेवा करायला. आणि आपलं भाग्य म्हणजे काय, ते लेकरू आज इथं आपली सेवा सादर करायला आले. पाचारण करूयात हरिभक्ती परायण धनश्रीताई पवार यांना. परमार्थाचा हाची भाव वाचे देव स्मरावा, वाचे देव स्मरावा, वाचे देव स्मरावा. परमार्थाचा हाची भाव वाचे देव स्मरावा, वाचे देव स्मरावा, वाचे देव स्मरावा. नाही तुझ्या छंदमनी, तुझ्या छंदमयी, नाही तुझ्या छंदमनी, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास. तुझा छंदमयी, नानावरणी विश्वास, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास. धावे वाया कोठे मन, संत चरणा वाचून, संत चरणा वाचून, संत चरणा वाचून. धाया कोटी मन, संत चरणा वाचून, संत चरणा वाचून, संत चरणा वाचून. नाही तुझ्या छंदमनी, नाही तुझ्या छंदमयी, नाही तुझ्या छंदमनी, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास. नाही तुझा छंदमयी, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास. एका जनार्दनी नेम सर्वोत्तम हृदयी वसे, सर्वोत्तम हृदयी वसे, सर्वोत्तम हृदयी वसे. एका जनार्दनी जन सर्वोत्तमी हृदयी वसे, सर्वोत्तमी हृदयी वसे, सर्वोत्तमी हृदयी वसे. नाही तुझ्या छंदमनी, नाही तुझ्या छंदमयी, नाही तुझ्या छंदमनी, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास. नाही तुझा छंदमयी, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास. विठ्ठल 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 तरी गवर्तरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान औली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम स्वामी ब्रह्म एकनाथ महाराज की जय. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्रीमंत संत एकनाथ महाराज यांचा परमार्थाचा मुख्य हेतू कोणता हे प्रतिपादित करणारा 4 चरणाचा अभंग. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ नाथ महाराज परमार्थाची रीत सांगत असताना वाचेन देव स्मरावा आणि संत चरणी विश्वास धरावा ही परमार्थाची महत्वाची 2 सूत्रे आहेत याचं विवेचन करतात. परंतु त्यासाठी आपल्या सर्वांजवळ असणारं जे मन आहे हे मन इतरत्र कुठेही न जाता हे मन जर संत चरणी लीन झालं तर नक्कीच तो सर्वोत्तम असणारा भगवान परमात्मा की जो चराचरामध्ये आहे तोच तुमच्या माझ्या आत्मरूपानं हृदयामध्ये स्थित आहे याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. हेच नाथ महाराज या अभंगात सांगतात. विठ्ठल विठ्ठल. आता नाथ महाराजांनी हा अभंग नेमका कोणत्या उद्देशाने लिहिला असावा याच्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर नाथ महाराज यांना परंपरागत परमार्थाचा वारसा लाभलेला. नाथ महाराजांची आर्थिक परिस्थिती ही उत्तम होती, श्रीमंत होते, ज्ञानी होते, दान धर्म करता येत होता, नवे नवे
अनेक गोष्टी परमार्थ करताना सहजतेनं त्यांना उपलब्ध होत होत्या. देवपूजेला बसले तर बराचसा वेळ त्यांचा देवपूजेमध्ये व्यतीत होत होता. पण ज्या वेळेस संत नाथ महाराजांची नजर ही जनसामान्यांच्या वरती गेली त्यावेळेस नाथ महाराजांच्या हे लक्षात आलं की सामान्य जीव परमार्थ करताना एवढा खटाटोप करू शकत नाही, एवढा दान धर्म यज्ञ काहीच करू शकत नाही. नाथ महाराज म्हणतात कोटी कोटी यज्ञ करायची गरजच नाही, कारण सध्याच्या युगामध्ये माणसाचं धावपळीचं जीवन आहे. जेवणं मुश्किल झालं, जेवायला वेळ नाही माणसाला. मग यामध्ये नाथ महाराज म्हणतात अगदी एकदम सोपं साधन ह्या जीवाला जर कोणतं प्राप्त करायचं असेल, परमार्थ करायचा असेल तर या परमार्थातील सुंदर आणि सोपं साधन म्हणजे साधं मुखानं भगवंताचं नाम जरी वाचन आलं तरी सुद्धा या जीवाचा उद्धार आहे. म्हणून नाथ महाराजांकडे परमार्थाची एवढी साधनं असताना नाथ महाराजांनी कोणत्या साधण्याला मुख्यत्व दिलं असेल तर नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगून जातात. काय सांगतात? परमार्थाचा हाची भाव वाचे देव स्मरावा. वाचेनं त्या भगवंताचं स्मरण करणं. बरोबर. आता मला सांगा गड्या, वाचेनं त्या भगवंताचं जर स्मरण करायचं असेल तर त्या भगवंताचं नाम आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. बरं, नाम तर सगळ्यांना माहिती आहे. मग हे नाम आपल्याला मिळण्याकरिता काय करावं लागेल माहिती आहे, पण परमार्थामध्ये नाम हे संतांकडून प्राप्त होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी गुरु मिळणं हे फार गरजेचं आहे. मग नाथ महाराज या अभंगामध्ये काय सांगतायत गड्या? परमार्थामध्ये संत असणं गरजेचं आहे, नाम येणं गरजेचं आहे. कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संतांची अनेक ठिकाणी आपल्याला गुरु परंपरा पाहायला मिळते. आणि म्हणूनच याला अपवाद जर कोणते संत असतील तर ते म्हणजे संत नामदेव महाराज, की ज्या नामदेव महाराजांचा विचार केला. विसोबा खेचर भेटण्याआधी नामदेव महाराजांकडेही देवाचं नाम होतं. नामदेव महाराजही मुखातून भगवंताचं भजन करत होते. पण तरी सुद्धा जो देव नामदेव महाराजांनी फक्त मंदिरामध्ये पाहिला, खाता पिताना पाहिला, तोच देव संपूर्ण चराचरामध्ये दाखवण्याची ताकद विसोबा खेचरांनी ठेवली. म्हणून नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वा ठाई. आणि म्हणून हे सगळं कशामुळे झालं असेल? नाही तुझ्या छंद मनी मनी, नाही तुझ्या छंद मनी, संत चरणी विश्वास, संत चरणी विश्वास, नाही तुझ्या छंद मनी मनी, नाही तुझ्या छंद. नाथ महाराजांनी या अभंगामध्ये वाचेनं देवाचं स्मरण करा आणि संतांच्या चरणी विश्वास धरा हे सांगितलंय खरं. पण कदाचित नाथ महाराजांना शंका आली असावी. आणि ती शंका कोणती? मी एवढं सांगितलं खरं, पण ह्यासाठी आपल्या सर्वांच्या जवळ असणारं जे मन आहे, ह्या मनानं हे मन जर परमार्थ करण्यासाठी भगवत नाम घेण्यासाठी जर प्रवृत्त झालं नाही तर हा माणूस परमार्थ करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी नाथांनी उपदेश करावा की ह्या मनाला आधी ताब्यात घ्या. ह्या मनाचं काय करा? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. का? कारण ह्या मनासारखं विचित्र गोष्ट ह्या जगात कुठे नाही. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. म्हणून त्या ठिकाणी नाथांनी म्हणावं गड्या, ह्या मनाला आधी ताब्यात आणा. काय करा? हे मन संत चरणावर लीन करा. कारण मन येव मनुष्यानां कारणं बंध मोक्ष. हा मनानं या जीवाला बंधनही आहे आणि मोक्षही आहे. पण मोक्ष कधी आहे? ज्यावेळेस हे मन परमार्थाच्या संगतीत जाईल, संतांच्या संगतीत जाईल आणि हे मन संतांच्या चरणी लीन करेल, भगवंताच्या चरणी लीन करेल, त्यावेळेसच खऱ्या अर्थानं नाथ महाराज सांगतात की ह्या जीवाला सुख आहे, नवे नवे ह्या जीवाचा उद्धार आहे. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, न धावे वाया कोठे मन संत चरणा वाचोन. हे मन कुठे गेलं नाही पाहिजे. का कुठे गेलं नाही पाहिजे? आतापर्यंत नाथ महाराजांनी या संपूर्ण अभंगात परमार्थाची प्रत्येक पायरी वर्णन करून सांगितली. देवाचं स्मरण करा, संतांना शरण जा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. पण हे सगळं का करायचं? तर परमार्थाचा कळस शेवटी वर्णन करत असताना नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात की जो भगवान परमात्मा या चराचरामध्ये वसलेला आहे, तोच भगवान परमात्मा तुमच्या आणि माझ्या देहामध्ये, हृदयामध्ये आत्मरूपानं स्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं नाथ महाराजांनी याच्यावरती गोड असं प्रमाणही दिलं. एका जनार्दनी हरी राहे हृदय मंदिरी, राहे हृदय मंदिरी,
हृदय मंदिरी राहे हृदय मंदिरी एका जनार्दनी हरी राहे हृदय मंदिरी. देव कुठे हृदय मंदिरामध्ये? फक्त नाथांचाच पुरावा नाही. जसा चराचरामध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तसाच देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. आणि हेही पटत नसेल तर खऱ्या अर्थानं जनाबाईंचं फार गोड प्रमाण आहे की जे आपण सर्व ऐकत असतो. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. जनाबाई सांगतात आणि जनाबाईंचा पटत नसेल तर माऊलींची ओवी घेऊन बघा. काय? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. की भ्रांती शिकामू विषयावरी. देव जवळ आहे हे मन विषयामध्ये गुंतलं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं परमार्थापर्यंत पोहोचू शकलं नाही. म्हणून नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात देव लांब नाही, देव जवळच आहे. एका जनार्दनी नेम हृदयी सर्वोत्तम हृदयी वसे. विठ्ठला विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. ताई कशी वाटली लेकीची वैष्णवीताईंची सेवा? वैष्णवीताईची सेवा खूप छान वाटली. नाथ महाराजांचे दाखले, दृष्टांत आणि बोलण्यामध्ये एक दमदारपणा होता. आपलं आडनाव पण पवारच आहे. पावर होती बोलण्यामध्ये, एक पावर होती. पावर चांगलं आहे, असं मजबूत आहे बोलणं वगैरे. अजून छान तयारी करा. आणखी वय कमी आहे, सुरुवात आहे. अजून भविष्यात तुम्ही नक्की तुमची प्रगती होईल. आणि तुम्ही जो परमार्थाचा कीर्तनाचा नेम केलाय हा चालू ठेवा. मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते. वा 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 वा. दादा गोड कीर्तन आपण केलं. विशेष म्हणजे तुम्ही नाथांचा अभंग घेतला. थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं जे संत वाङ्मय आहे ते वैविध्य समोर आणण्यासाठी ही पहिली गोष्ट लाक्षणिक होती. आणि आमच्या भगिनी कीर्तनकार, त्यांचं कीर्तन हा सहानुभूतीचा विषय नाही, तर त्यांचं कीर्तन हा त्यांच्या ताकदीचाच विषय आहे असं सिद्ध होऊ द्या. त्याकरता आपल्यासारख्या कीर्तनकारांची समाजात नितांत आवश्यकता आहे. मला असं वाटतं की आम्हाला कीर्तन म्हणूनच कीर्तनाला बोलावलं पाहिजे, सहानुभूती म्हणून नाही. अशी बलवान कीर्तनं झाली पाहिजेत. आपल्या प्रवासाला खूप शुभेच्छा. वा. कधी सुरुवात झाली कीर्तन सेवेला? किती वर्ष होतं? वय वर्ष? 2012 साली. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा परमार्थिक वारसा नाही, पण वडिलांना परमार्थाची फार आवड. आपल्याकडे एक म्हण आहे, बापाच्या पायातली चप्पल पोराला आली की जग म्हणतं जबाबदारीचा माणूस झाला. पण असं चपलेवरून जबाबदारी ठरत नाही हो. तसंच एकदाच वारीला जाऊन आला की तो वारकरी झाला असं बी म्हणून चालत नाही. संसारिक जबाबदारी आणि पांडुरंगाची वारी शेवटपर्यंत करावं लागती. त्याला खरा पारमार्थिक म्हणते. पाचारण करूयात हरिभक्ती परायण भार्गव महाराज सपकाळ यांना. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. बावलो हे संग सुख याचे, बावलो हे संग सुख याचे, बावलो हे संग सुख याचे. सुख आम्हा झाले धरिता याचा संग, सुख आम्हा झाले धरिता याचा संग. उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची. तुका झाले धरिता याचा संग, सुखा झाले धरिता याचा संग, झाले धरिता याचा संग. सुखा झाले धरिता याचा संग. पळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया, पळाले उद्वेग सांडोनिया. विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदमान्य जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत तुकोबराय यांचा 3 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये केलेली साधना, त्या साधनेकरता लाभणारी दिशा, साधना अधिक दिशा यांच्या जोरावरती प्राप्त झालेलं अलौकिक साध्य जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. तुकोबराय म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये भक्ती ही साधना निवडली. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये शुकाचार्याने सुद्धा फार सुंदर चिंतन केलं आहे. यत फलम नास्ति तपसा, जे फळ तुम्हाला तप करून मिळणार नाही, जे फळ तुम्हाला योग साधना करून मिळणार नाही, तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात, ते फळ तुम्हाला कलियुगामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याची भक्ती करून आपल्याला साध्य करता येतं. म्हणून भक्ती ही साधना तुकोबरायांनी निवडली. पण त्या भक्ती ही साधना निवडत असताना तुकोबराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये दिशा कोणती लाभली असेल तर त्या साधनेला दिशेची जोड माझ्या जीवनामध्ये ती लाभली, ती म्हणजे उद्वेग सांडून आम्ही भक्ती केली. उद्वेग या शब्दाचा अर्थ असा होतो, उद्वेग म्हणजे निरपेक्ष भावनेने तुकोबरायांनी भक्ती केली. जीवनामध्ये उद्वेग ठेवून जर भक्ती केली तर जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं आणि उद्वेग सांडून जर भक्ती केली तर जीवनामध्ये सुख प्राप्त होतं. तुकोबरायांच्या जीवनामध्ये दुःख नव्हती असं नाही, पण त्या दुःखावरती मात करून तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती केली. महाराज मी तर असं म्हणेल, ज्यावेळी तुकोबरायांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये होतं नव्हतं तेवढं सर्वस्व महाराज निघून गेलं. दुष्काळे आटला द्रव्ये नेला मान, एक स्त्री अन्न करता मिली, स्वतःची पत्नी अन्न पाण्यावर मरण पावली. इतकं तर दुःख तुमच्या आमच्यावरती नक्कीच आलं नाही. जाऊ दे, याच्याही पुढचा प्रसंग आहे. एक दिवस तुकोबरायांच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला. तुकोबराय एकदा बाहेरून घरी आले आणि घरात आल्याबरोबर आवलीनं तुकोबरायांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तुकोबरायांना हाक मारले, ओ महाराज जरा इकडे या. म्हणले काय झालं आवली? अहो बघा ना, आपला स्वतःचा मुलगा अन्न पाण्या वाचून तरमळतोय. अरे पाणी पाणी म्हणून ओरडतोय, अन्न नाही, निदान पाणी तरी देता का? तुकोबरायांनी आतमध्ये गेले आणि घरामध्ये गेल्यानंतर सगळे भांडी चापसले, पण कोणत्याच भांड्यामध्ये पाण्याचा थेंब नव्हता. ते भांड्यांचा आवाज आवलीच्या कानावरती आला आणि आवलीच्या कानावरती आल्यानंतर आवली विचार करते, अरे घरात पाण्याचा थेंब नाही, तुकोबराय तर कुठून देतील? तुकोबरायांना हाक म्हणले, ओ तुकोबा इकडे या. म्हणले काय? हा मुलगा तुमच्या मांडीवरती घ्या, मी जाते आणि पाणी आणते. तुकोबरायांनी मला शेवटची घटका मोजणारा पाणी पाणी म्हणून इवळणारा मुलगा आपल्या मांडीवरती घेतला आणि पाणी आणण्याकरता महाराज आवली निघाली. रानावनामध्ये गेली. कसं बस महाराज अर्धी घागर मिळाली, अर्धी घागर आपल्या कडेवरती घेतली आणि घरी येऊ लागली. येत असताना अंगणापर्यंत आली आणि अंगणात आल्यानंतर महाराज अगोदर कृश झालेले शरीर, अंगामध्ये ताकद राहिली नव्हती, धाडकन अंग खाली टाकलं आणि महाराज धरणीवरती पडली. पडल्यानंतर होतं नव्हतं तेवढं सगळं पाणी महाराज धरणीवरती सांडून गेलं. तुकोबरायांच्या कानावरती आवाज गेला. तुकोबराय विचार करतात, आता मी काय करू? माझ्या मांडीवरती असणारा पाणी पाणी म्हणून इवळणारा मुलगा मी बाजूला ठेवावा की आवलीला उठवण्याकरता मी बाहेर जावं? जड अंतकरणाने तुकोबरायांनी महाराज आपला मुलगा जरा बाजूला ठेवला, बाहेर गेले आणि आवलीला जाग करण्याचा प्रयत्न करू लागले. आवले उठ उठ, आवले मी आलोय उठ. आवली एक नाही दोन नाही, सरतेश्वरी तुकोबरायांनी सांडलेल्याच पाण्याचे महाराज 4 थेंब घेतले आणि आवलीच्या तोंडावरती शिंपडले आणि शिंपडल्यानंतर महाराज तडकड जागे झाली आणि जागे झाल्यानंतर त्या आवलीच्या मुखातून एक पहिलं वाक्य काय आलं असेल, माझं बाळ कसं आहे? तुकोबरायांनी सांगितलं, अगं आहे, चल आतमध्ये. तुकोबरायांनी पाठीखाली हात घातला, आवलीला उठवून उभं केलं आणि आवलीच्या हाताला धरून महाराज तुकोबरायांनी मुलाकडे घेऊन येऊ लागले. आतमध्ये येऊ लागले. येत असताना उमऱ्यातून पाय आतमध्ये टाकला आणि आतमध्ये टाकल्यानंतर महाराज तुकोबरायांच्या स्वतःच्या मुलानं हाक शेवटची मारली, पाणी म्हणून हाक मारली आणि जगद्गुरु तुकोबरायांचा स्वतःचा मुलगा महाराज स्वतःच्या डोळ्यासमोर महाराज मरण पावला. काय म्हटलं असेल महाराज तुकोबरायांना? आवली म्हणणारी धाडकन अंग त्या मुलाच्या अंगावरती टाकलं, ते उरावशी कवटाळलं आणि नाही नाही ते मला देवाला बोलू लागले. पण तरी सुद्धा तुकोबरायांनी आवलीला सांगितलं, आवले असं नाही बोलायचं, समयासी सादर भावे देव ठेवील तैसे रहावे. कसंही अवस्था आपल्या जीवनामध्ये होते पण त्या देवाला नावं ठेवायचं नाही. महाराज तुकोबरायांनी शब्द जरी काढला असता तर तुकोबरायांना जे पाहिजे ते भगवान परमात्म्याने दिलं असतं, पण तुकोबरायांनी कधी सुद्धा देवाकडे काही मागित नाही. भक्तीच्या बदल्यामध्ये आपण काही न मागणं हेच आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. खरं तर आपण देवाकडे मागणं म्हणजे आपल्या नजरेमध्ये देवाला कमी समजण्यासारखं आहे. त्याला कळत नाही का हो काय लागते काय नाही? न सांगता कळे अंतरीचे गुज, तो भगवान परमात्मा जाणणार आहे. उद्वेग सांडून भक्ती केली आणि त्याचा परिणाम पावलो हे संघ सुख याचे, त्या भगवान परमात्म्याचा संघ सुख आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये सुख झालं.
आणि त्या संघ सुखाचा लाभ आमच्या जीवनामध्ये असा झाला की पळाले उद्वेग सांडून या. एक वचन नाही, अनेक वचनी तुकोबराय बोलतात. पळाले म्हणजे नेमकं काय पळालं, तर तुकोबरायांनी पहिल्या चरणामध्ये लोभ घालवला आणि भक्ती केली. त्याचा परिणाम भगवान परमात्माचा संघ प्राप्त झाला. आणि दुसरं काही निघून गेलं तर तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये कामही निघून गेला आणि क्रोधही निघून गेला. आणि त्याच्यामुळे ज्याच्या जीवनामध्ये कामही निघून जातो, क्रोधही निघून जातो, त्याचं जीवन कसं होतं. काम क्रोध लोभनी मले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि मग इतकं सुख झालं. तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये किती सुख झालं. तू का म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची. इतकं सुख आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. हे कशामुळे झालं असेल तर त्या भक्ती या साधनेच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सांगाल दादा. भार्गव महाराज, एकतर देवाने तुम्हाला आवाज आणि त्या आवाजासोबत लकब, ज्याला ललकारी म्हणतात, प्रत्येक चालीत प्रत्येक वेळेला ती जाणवत होती. मला तुमच्या विवरणामध्ये एक गोष्ट फार मोलाची आणि महत्वाची वाटली. उद्वेग शब्दाचे तुम्ही 2 अर्थ सांगितले. कारण पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही चरणात तो उद्वेग शब्द आहे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आणि पळाले उद्वेग सांडोनिया, दोन्हीकडे समान शब्द आहेत. उद्वेग सांडोनिया आणि सांडोनी उद्वेग. पण एका उद्वेगाचा अर्थ लोभामुळं येणारं दुःख किंवा अपेक्षा आणि दुसऱ्याचा कामक्रोध, असा जो वेगळा वेगळा भाव आपण मांडला. मला असं वाटतं की सगळं कीर्तन लक्षात नाही राहत, पण त्या कीर्तनातला एखादा मुद्दा अत्यंत प्रिय ठरतो आणि तो लोकांना लक्षात राहतो. अशाच मुद्द्यांची भर घालत कीर्तनाला आपण आणखी समृद्ध कराल अशी माझी शुभेच्छा आहे. वा 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 वा. ताई. भार्गव महाराजांनी सुंदर कीर्तन केलं. भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग. आणि दादा, मला ईश्वरदादा महाराजांच्या बोलण्यात थोडे मी 1-2 वाक्य पाहिले. त्यांनी आवलीचं उदाहरण सांगितलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मुलगा पाणी पाणी करत गेला. आवली धाडकन पडली पण पाणी भेटलं नाही आणि पांडुरंगाला बोलायला लागली. खरं म्हणजे आमच्या साधू संतांनी खूप मोठा त्याग केलाय हो. 2 जिजाऊ झाल्या या महाराष्ट्रात. एक जिजाऊ मा साहेबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. हो. आणि एका भक्तीच्या पाठीमाग जगद्गुरु तुकोबरायाच्या पाठीशी आमच्या जिजाऊ मा साहेब होत्या म्हणून गाथा घडला. वा 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 वा. 2 जिजाऊ झाल्या. आज आवलीचं उदाहरण सांगितलं, तो मुद्दा माझ्या कुठंतरी हृदयाला फार पोहोचला. मला असं वाटतं जीवन जगताना प्रत्येकाच्या पुरुषाच्या पाठीमाग आवलीसारखी पत्नी असेल तर नक्कीच त्याची भक्ती परिपूर्णतेला जाईल. वा 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 वा. परमार्थ असेच चालू राहू माऊली. रामकृष्ण हरी. तर आजच्याही भागातील तिन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली आणि शेवटी ती घटिका आली जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम इथेच होणार. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूयात हरिभक्तीपरायण कैलास महाराज, हरिभक्तीपरायण धनश्री महाराज आणि हरिभक्तीपरायण भार्गव महाराज यांना. आता पाहूया यांच्या सेवेने आपल्या सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले येते. ज्यांची सेवा अखंड सुरू राहणार आहेत हरिभक्तीपरायण धनश्री महाराज आणि हरिभक्तीपरायण कैलास महाराज. वारी अशी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. माऊली, आजच्या भागाची सेवा इथेच समाप्त झाली, पण आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली पंढरीची वारी, एक मुखानं बोला पांडुरंग हरी.